अगो काय झाले रडायला? हा? आणि अगो आता तू इथे काय करतेस? एरवी माईच्या नाही तर दुर्ग्याच्या पुढ्यात निसतेस ना? अगो काय झाले रडायला? लहान पोरीसारखी मूळ रडतीये काय? कोणी काही बोलले की लागल्या या रडायला. आम्ही नाही ते रडलो. अगं रमे, नशीब समज. आम्ही जे भोगले ते तुला भोगायला लागत नाहीये. उलट सासरी सगळी माणसे मायाच करतायत हो. पण आपलेही वागणे तसेच हवे. लहाने लहाने म्हणून किती दिवस आता लाड करायचे. आणि आता जरा समज वाढव तुझी. अगो अगो काय झाले? काय झाले बोल ना. ताई सासूबाई, मायेंनी आणि दुर्गा. रमे, चहाड्या करायच्या नाहीत. नाही, मी चाडी नाही. रडायचेच असेल तर माझ घरात जा आणि तिथे रडत बाईस. उगाच माझ्या कानाशी बुणबुण नकोय मला. झोपायचंय मला शांतपणे. चल जा इथून. अगो जा ना. खूप झाले. आता नाही सहन करायची मी. आणि डोक्यावर तर अजिबातच बसून ठेवणार नाही मी. रडा नाही तर काही करा. दाटुनिया येता मेघ, आजी भरे आकाश. आजी आजी, माळ ही व्रताची जपता. झाले घराचे देऊळ, झिजे पायरी होऊन. जन्म चंदना सारखा. एक गोष्ट लक्षात ठेव यमे, आपण मानाने राहावे असे जर वाटत असेल ना, तर आधी आपण इतरांना मान द्यायला शिकावयास हवे. सुरुवातीला सासूरवासणीला अनेक लहान लहान गोष्टी टोचतात. नवल वाटते, राग येतो, त्रागा करावासा वाटतो. पण हीच वेळ कसोटीची असते. याच वेळी मन शांत ठेवून वागावयाचे असते. विशेष म्हणजे आपली गाराणी सदैव पतीला सांगून त्यास त्रास देऊ नये. होता होई तो आपणच मिटवावे. आई 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 ग, या घरात आता माझे कोणीच नाहीये. कोणीच माझे लाड करत नाही. कोणी मला जवळ सुद्धा घेत नाही. आता माई सुद्धा मला ओरडतात. आणि आता स्वतः पण इथे नाहीये. आई तू ये ना ग इथे लवकर. मला खूप आठवण येते तुझी. आई तू ये ना लवकर. रमा, काय झाले रमा? रमा,
काय झालं? आपण आलात ना म्हणून रडू आले. आनंदाश्रू येथे. आधीच सरस्वती 2 जीवांची, त्यात गोपाळची परवानगी न घेताच माहेरी निघून गेली. अहो किती काळजी करताय उमा बहिणी. काळजी करू नाही तर काय करू वंस? आजी, केशवा, श्री हरी श्री हरी. अहो गोपाळ. अगो, वेशीवरच जांभेकर गुरुजी भेटले. हो का? त्यांच्याकडूनच सरस्वतीची बातमी कळली. आनंद झाला खरोखरच. गोपाळची कळीही खुल्ली होती, परंतु त्यांच्याकडूनच नंतर कळले की सरस्वती माहेरी गेली आहे म्हणून. अगो बाई, मग काय, गोपाळाचे मस्तक सडकले आणि आम्हासही सरस्वतीचे वागणे पटले नाही. हो, 2 वार धीर धरावयास हवा होता तिने. भावाला थांबवून घ्यायचे 2 दिवस. समजले, हे शेतघर सुनबाईस लाज वाटली असेल. उगीच नाही गोपाळा चिडला ते. अहो पण आहे कुठे तो? तो तेथूनच परस्पर गेला. म्हणाला जातो आणि उद्या सकाळी सरस्वतीस घेऊनच येतो. बरं अण्णा, मुख्य विचारायचे राहिले, पुण्यास काय झाले? रमाबाई, तुम्ही काहीही बोलला नाहीत तरी आम्ही कल्पना करू शकतो काय घडले असेल याची. बरे, अन्नपूर्णा वहिनी आल्या होत्या? हो, आल्या होत्या ना. छान. मग त्या बोलल्या तुमच्याशी? हो, त्यांनी मला खूप काही सांगितले. अगदी तुम्ही सांगता ना तसेच, समजावून शांतपणे. मला ते खूप आवडतात. होय ना, चांगले झाले. बरे, ताईंशी माईंशी काही बोलणे झाले त्यांचे? कळले आम्हास. त्यांस काही फार चांगली वागणूक मिळाली नसावी अंदाज होताच आम्हास. आणि त्यांच्या येण्यावरून तुम्हासही बरेच काही ऐकून घ्यावे लागले असेल. आणि यापुढेही अभ्यास या विषयावरून तुम्हाला बरेच काही ऐकून घ्यावे लागेल. परंतु आपण उदास व्हावयाचे नाही हे ध्यानात ठेवा. अभ्यास करणे हे आपले ध्येय आहे हे मनावर कोरूनच ठेवा. आधी घरकाम आणि मग ते अभ्यासाचे सोचले, समजले? काय तर म्हणे हिला शिकून मोठे व्हायचे. मोठे होऊन करणार काय? आमचा उद्धार? वडीलधाऱ्यांनी जे जे शिकवले, शास्त्राप्रमाणे जे जे चालत आले आहे ते पायदळी तुडवायचे असा मुळीपणच केलाय ना तुम्ही. रमाबाई, रमा, काय झाले? काही नाही. हे पहा रमाबाई, कोणीही काहीही बोलले तरी आपण मनास लावून घ्यावयाचे नाही, डगमगून जावयाचे नाही आणि कोणास उलट उत्तर करावयाचे नाही. हळूहळू घरात सारे शांत होईल. पण एक लक्षात ठेवा, आपण अभ्यास सोडावयाचा नाही. चला, आता खूप उशीर झाला आहे, आपण निजावयास जा. काय झाले रमाबाई? स्वतः सगळे माझ्यावर रागवलेत. कुणीच मला जवळ घेत नाहीये. मी आज इथे निजू? आपण असे करू, आपण बाहेर मोकळ्या हवेत जाऊयात, तिथे गप्पा मारूया. आम्ही आमच्या मुंबईच्या गोष्टी सांगतो, तुम्ही इथे काय घडले ते आम्हाला सांगा, म्हणजे तुम्हास मोकळे वाटेल. तुम्हास अगदीच पेंग नाही ना आलेली? नाही. बरे, मग आपण बाहेर जाऊया. अभ्यासाबद्दलही होईल बोलणे. आम्ही नव्हतो तेव्हा तुम्ही काय काय केले ते आम्हाला सांगा.
चला, अंगणात बाहेर मोकळ्यावर तुमच्या मनास प्रसन्नही वाटेल. या. जावई बापूस भेटण्याचा निर्णय योग्यच होता. चांगली मदत झाली त्यांची. गजाननाची कृपा म्हणायची. पाहू, आशा तरी पल्लवित झाल्या आहेत. निर्णय योग्य तो होईल असे वाटते आहे. शेवटी आपली बाजू सत्याची आहे. ईश्वराचे लक्ष असते अगदी. अहो, माझी यमू कशी आहे? छान आहे. अगदी शहाण्या पोक्त बाईसारखी वागू लागली आहे. म्हणजे मूल पण तसेच आहे अजून, पण जबाबदारी कळू लागली आहे. तिला पाहून फार बरे वाटले. बरे, बाकीचे सविस्तर जेवताना सांगतो. पाणी घ्या. हो, घेते. आम्ही तोवर स्नान करून घेतो. बरे का? महात्मा सांगून गेला नदीकाठच्या घराची डागडुजी पूर्ण झाली म्हणून. सागरेश्वरा, मग चला उद्याच मुक्काम हलवूया तिथे. आज वाटते मला नवे बसा. चंद्र सूर्य मला हवे. किती छान वाटते आहे ना इथे. हात आकाशाचा वाटते आहे ना प्रसन्न? धरुनी हो, म्हणूनच म्हटले बाहेर मोकळ्या हवेवर अंगणात बसूया. जायचे पुढे हे असे नक्षत्रांनी भरलेल्या आभाळाखाली बसले आज की मनही सद्विचारांनी भरून जाते, मला विशाल होते. खरे ना? चंद्र आणि रमाबाई, मला आपल्या मनाचेही तसेच असते. आपल्या मनाची दारे खिडक्या जर बंद ठेवल्या तर कालांतराने आपणच घुसमटतो. तर सांगण्याचा मुद्दा असा रमाबाई की आपल्या मनाची दारे सतत उघडी असावयास हवी. त्यामुळे आपण बदलणारे जग पाहू शकतो. नवविचारांचे वारे सतत खेळते राहते. आणि आता जसे नक्षत्रांनी भरलेल्या आभाळाखाली वाटते आहे तसे सदैव वाटत राहते. खरेच. अगदी खरे. ऐनवेळी हे माझे साधेसुधे जेवण स्वतःना नक्की आवडेल. आवडेल ना त्यांना? झुले उंच माझा झोका, झुले उंच माझा झोका. स्वतः मला असे वाटते की स्वतःनी बोलतच राहावे आणि मी ते सगळे फक्त ऐकतच राहावे. आणि आपण असे सांगताना तेव्हा वाटते की आपण कुठल्या तरी छान तळ्याच्या काठाशी बसलेलो आहोत आणि मनास अगदी छान वाटते आहे. अगदी शांत वाटते आहे. खरे ना? आता ते आम्ही कसे काय सांगणार बुवा? हे आपले मत आहे, हा आपला अनुभव आहे. पण रमाबाई, आम्हास आनंद झाला हे नक्की, कारण आपण आपल्या मनास वाटणारे विचार इतक्या सुंदर पद्धतीने मांडलेत. एक दिवस महिला सभेत असेच आपल्याला बोलताना पाहावयाचे आहे. काय? नाही, काही नाही. अगो बाई, विसरलेच मी. आज तुम्ही मुंबईहून आला आहात ना, आणि त्यातून आज तुमचा उपास. तुम्ही काही फराळाचे खाल्ले नसेल ना, आणि तुम्हाला खूप भूक लागली असेल, हो ना? हो ना, भूक लागली आहे हे खरे, पण आम्हाला यायला उशीर झाला. आम्हाला वाटलं सगळे झोपले असतील. मग कशासाठी उठवा सगळ्यांना? असे कसे? मी आहे ना, तुम्ही इथेच बसा. मी आत्ता आले. अगो बाई, सगळीच भांडी घासून पुसून ठेवलेली दिसतायत. पण मगाशी जेव्हा आवरले तेव्हा सगळे पदार्थ होते थोडे थोडे.
आता नुसते हे कसे द्यावयाचे? काय करू मी? काय करू? हे जमले. आता आणखीन काय करू? झाले. हे मी अगदी आईसारखेच केले. ऐनवेळी. हे माझे साधेसुधे जेवण स्वतःना नक्की आवडेल. आवडेल ना त्यांना? नक्की आवडेल. सगळे मला म्हणतात, रमे जबाबदारीने वाग, जबाबदारीने वाग. आता मी खरेच जबाबदारीने वागते आहे. खूप छान वाटते आहे. अगो बाई, मी बोलत काय बसलीये? स्वतःना भूक लागलीये ना? नेते माझे जेवण. स्वतः भूक लागली असेल ना? आलेच मी. स्वतः कुठे गेले? मी पण वेंधळीच आहे. स्वतःसाठी इकडे ताट घेऊन आले. स्वतः इकडे का जेवणार आहेत? झुले उंच माझा झोका, झुले उंच माझा झोका. अगो बाई, स्वतः कुठे गेले? स्वतः कुठे गेले? अगो बाई, मी पण वेंधळीच आहे. स्वतःसाठी इकडे ताट घेऊन आले. स्वतः इकडे का जेवणार आहेत? ते त्यांच्या खोलीत गेले असतील. स्वतः इथे नाहीत. सगुणे, अगं हळूहळू काढलीस पण छान काढलीस रांगोळी अगदी. सगुणे, अगं ताटात सगळे नीट वाढले आहे ना? आणि पोटभर होऊ दे रे. हो हो ताई, अगो किती ते पदार्थ ताटात. अगो ह्याला का उपास म्हणायचा? सावकाश जेव हो माधवा. तुला आवडतात ना म्हणून मुद्दाम राजगिराच्या पुऱ्या केल्या होत्या. पण तूच इथे नाहीस. मला आपले सारखे वाटत होते की संध्याकाळपर्यंत तरी तू यावास हो. आणि बघ, माझ्या मनी होते म्हणून उशिरा का होईना पण आलास.